कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोर्डा टोल नाक्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडून दोघांना अटक करून त्याच्याजवळून 22,65,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान पोलीस हवालदार सतीश फुटाणे, सचिन वेळेकर, अतिश मानवडकर, निखिल मिश्रा, रवी मिश्रासह आदी पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की अशोक लेलँड 14 चाकी ट्रक क्रमांक 40 CD 9975 मनसरकडून अवैधरित्या विनापरवाना वाळू ट्रकमध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बोर्डा टोल नाका येथे नाकाबंदी करून अशोक लेलँड ट्रकला थांबले. पोलिसांनी ट्रक चालक सोनू उर्फ शाहरुख वल्फ रऊफ खान, वैभव किशन खोब्रागडे याच्या जवळून जाऊन विचारपूस केली असता ट्रकमध्ये वाळू असल्याचं सांगितलं. पोलिसांनी वाळूबाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणी केली असता रॉयल्टी नसल्याचं आणि वाळू मालक अमोल रमेश देशमुख यांच्या सांगण्यावरून नागपूर येथे घेऊन जात असल्याचं सांगितलं. पोलिसांनी आरोपी सोनू उर्फ शाहरुख वल्फ रऊफ खान, वैभव किशनराव खोब्रागडे यांना अटक करून त्याच्या जवळून अशोक लेलँड ट्रक, 10 ब्रास वाळू, 1 मोबाईल असा एकूण 22,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आतिश मानवडकर यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग खुचले करीत आहेत. गजा महाराष्ट्र 24 न्यूज के ऋषभ बावनकर कन्हान. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.